मी जेव्हा गावी होतो ना, तर आमचं एक छोटंसं वन रूम किचन होतं. एक रूम आणि त्याच्यामध्ये मी आणि माझी मम्मी राहायचो. तर आमचे नातेवाईक भरपूर होते मला भरपूर. तर नातेवाईक नाही का, कधी पण आले ना, तर आमचे काका, काकू यांच्या इथे जाणार. आमच्या घरी म्हणजे आम्हाला माहिती पडायचं की ते आले आहेत, पण आमच्या इथे कोणीच नाही यायचं. का? कारण की आमचं घर छोटं आहे. माझी मम्मी दुसऱ्यांच्या इथे काम करते. मी पण काही करत नाही, मी काही कामधंदा करत नाही, तर आम्हाला एवढी इम्पॉर्टन्स नाही द्यायची. तर कुठंतरी मग आम्हाला किंवा मम्मीला मला त्यांना भेटायला आमच्या काका काकूच्या इथं जायला लागायचं, की ते लोक आले आहेत, तर मग तिथे जाऊन त्यांना भेटायचं. ते पण वरवर थोडंफार आम्हाला बोलतील आणि बस झालं. तर कुठंतरी मला नाही का ते खूप इथे नाही का खूप लागायचं मनाला, की अरे यार काय हे आपली लाईफ आहे. देवाने आपल्यासोबतच असं की आपले नातेवाईक आपल्याच रक्तातले लोक आपल्याला भेटायला पण मागे पुढे करतात. का? कारण तर का तर आम्ही गरीब, आमची परिस्थिती नाही, आमचं मोठं घर नाही, आम्हाला कुणाचा सहारा नाही. त्यामुळे तर मला कुठेतरी खूप हर्ट व्हायचं. तर आता त्याच्यामुळे जेव्हा मी पुण्याला आलोय ना, तर अजूनही आपलं काही नाहीये, अजूनही आपलं रेंटेडच घर आहे, सर्व गोष्टी. पण आता एवढं आहे ना, की मी त्या कुठल्याच लोकांशी संबंध ठेवले नाही. कारण की त्या गोष्टी मला आठवतात, की या लोकांनी माझ्यासोबत काय केलंय, या लोकांनी आमच्यासोबत कसं ट्रीट केलंय. तर त्याच्यामुळे मी त्यांच्याशी संबंध खूप म्हणजे नाही सारखेच करून टाकले. कारण की ज्यावेळेस आम्हाला त्यांची गरज होती ना, त्यावेळेस आम्हाला खूप नीच वागणूक दिली त्या लोकांनी, सर्व लोकांनी. आणि हे असं भरपूर लोकांसोबत पण होत असेल मला माहितीये. खूप घरांमध्ये होत असेल, हे माझी स्टोरी नाही, भरपूर लोकांची आहे.